नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. लातूर महापालिका निवडणुकीमध्ये ज्या लक्षवेधी लढती होत आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक 10चा उल्लेख करावा लागेल. या प्रभागामध्ये माजी महापौर दीपक गंगाधर सूळ हे पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. दीपक सूळ हे त्यांच्या आगळ्यावेगळ्या घोषणेने प्रसिद्ध झालेले आहेत. मी आपला सेवेकरी म्हणून काम करत आलो आहे, पुढेही सेवेकरी म्हणूनच काम करेन हा शब्द नसून हाच माझा वचननामा आहे, हे त्यांचे भावनिक आवाहन लोकांना खूपच भावत आहे. मी लातूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार, वंचित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून या प्रभाग क्रमांक 10मध्ये अधिकृत उभा आहे. या संदर्भामध्ये लातूर शहरामध्ये आज जे वातावरण आहे पूर्णतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचितचं वातावरण झालेलं आहे आणि येणारी महापालिका 100% वंचित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राहील, यात मला कसली शंका वाटत नाही आहे. प्रश्न राहिला तो या प्रभाग क्रमांक 10च्या विकासाचा. तर तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 10मध्ये लोकांच्या सोबत माझी वैयक्तिक कौटुंबिक नाळ जुळलेली आहे आणि त्या माध्यमातून मी त्यांचे वैयक्तिक असतील, त्या भागातली कामं असतील, 80 ते 90% मी या पूर्ण भागाचा विकास केलेला आहे. आणि काय राहिलं आहे तर आता छोटी मोठी नालीची दुरुस्ती आहे, एखादा रस्ता राहिलेला आहे आणि ग्रीन बेल्ट व्यवस्था जी आहे या लातूर शहराचीच. तर आपल्या या पूर्ण लातूर शहराची ग्रीन बेल्ट आहेत, ते ग्रीन बेल्ट सिनियर सिटीजन असतील, लेकरांना खेळण्यासाठी असतील, बसण्यासाठी, बागडण्यासाठी, आपल्याला ही सगळी शहरातली ग्रीन बेल्ट येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये डेव्हलप करायची आहेत आणि सुंदर आणि स्वच्छ लातूर बनवायची एक संकल्पना घेऊन आम्ही या लातूर महापालिकेमध्ये जात आहोत. दीपकजी सूळ, आपण प्रभाग 10मध्ये आहात, माजी महापौर म्हणून काम केलेलं आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला वार्डामध्ये सगळ्या प्रभागात? तुम्ही आता बघताय मला, मी अजून घरात आहे, लोक येत आहेत, भेटत आहेत, प्रत्येक भागातली लोक येत आहेत, भेटत आहेत. तुम्ही कशाला एवढं त्रास घेताय, तुम्ही एवढं का फिरताय? आणि आम्ही शुअर आहे की आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. आणि मी सांगतो, या भागामध्ये मी जेवढ्या 3-3, 4-4 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि लोकांनी एकच म्हणाले की लोक तुम्ही इकडे कशाला वेळ वाया घालताय, तुम्ही दुसरीकडे वेळ घाला, दुसरीकडे वेळ द्या, आम्ही सर्व तुम्हाला मतदान करणार. ती 4ही उमेदवार जे आहेत, डॉक्टर बालाजी साळुंके असतील, आमचे मुस्कावडताई आहेत, आमचे अजनीकर, ही सगळी सुशिक्षित टीम आहे आणि एक विचार, माझ्यासोबत असणारे सगळे अनुभवी नगरसेवक पूर्वी राहिलेले आहेत, त्याच्यामुळे यांना अनुभव दांडगा आहे आणि हे सुद्धा आपापल्या भागामध्ये छान काम केलेलं आहेत आणि प्रत्येक एरियामधून आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. लोक एक्साइटमेंट आहेत की आम्ही कधी नगरसेवक व्हावं, आम्हाला कधी बघावं, ही लोकांची एक्साइटमेंट आहे आणि त्याचीच परीक्षा 15 तारखेला आहे. म्हणजे या येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचितचा झेंडा फडकणार असं आपण म्हटलं तर जवळपास किती सीट आपल्याला मिळतील? माझा एक अंदाज आहे 45 आणि 50 हा आकडा आम्ही 100% गाठू. कारण सांगतो, प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांना घेऊन जाण्याचं काम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष करत आहे आणि समोर जी पक्ष आहे, विशिष्ट जातीमध्ये अडकून पडण्याचं काम, विशिष्ट जातीला लॉलीपॉप देण्याचं काम आणि उगाचच मताचं विभाजन करून आपण काहीतरी मिळवू शकतो का, इकडे त्यांची वाटचाल आहे. पण आमची वाटचाल सर्व जाती धर्माला घेऊन, सर्व जाती धर्मांच्या लोकांचे प्रश्न घेऊन, लातूर शहरांचे प्रश्न घेऊन, या लातूरच्या विकासाचा आराखडा तयार करून आणि लातूरच्या मनातला विकास आणि लातूरच्या मनातलं महापालिकेतलं कार्य आणि लातूरच्या मनातलं लातूर बनवण्याचं काम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित करणार आहे. म्हणून लोक आमच्या पाठीशी उभी आहेत. धन्यवाद. येस, थँक्यू सर.